केमिस्ट्री हा सब्जेक्ट जो आहे त्याच्यासाठी आपण एक बेसिक इंट्रोडक्शन करणार आहे की व्हॉट द सब्जेक्ट इज एक्झॅक्टली अबाउट, त्याला आपण त्याचं बेसिक काय आहे, त्याच्यामध्ये किती पार्ट्स आहे आणि त्याच्यातला जो एक पार्ट आहे त्याला आपण स्टार्ट करणार आहे. सो ॲज मेन्शन्ड इन माय लास्ट व्हिडिओ, केमिस्ट्री हा जो सब्जेक्ट आहे हा आपल्याला PCM ग्रुप असेल, PCB ग्रुप असेल, केमिस्ट्री इज अ मॅन्डेटरी सब्जेक्ट. तर आता हा जो कंपल्सरी सब्जेक्ट आहे सो त्यासाठी आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, बिकॉज द सब्जेक्ट इज व्हेरी स्कोरिंग प्लस इट इज अ मॅन्डेटरी सब्जेक्ट, इट इज व्हेरी मस्ट टू फॉल इन लव्ह विथ द सब्जेक्ट. आणि जेन्युअनली हा जो सब्जेक्ट आहे हा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे प्लस खूप जास्त स्कोरिंग आहे. आता केमिस्ट्री जी आहे त्याला आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो. ऍज यू मे नो दॅट इज फिजिकल केमिस्ट्री, ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि वन इज इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता आज आपण ह्या 3 पार्ट्स मधला एक जो पार्ट आहे दॅट इज ऑर्गॅनिक केमिस्ट्री विच कॉन्स्टिट्यूट्स टू हाफ ऑफ द केमिस्ट्री सब्जेक्ट, त्याला आज आपण स्टार्ट करणार आहे. आता हा जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री सब्जेक्ट आहे हा आपल्या सगळ्यांसाठीच न्यू आहे ऍज यू कम टू 11th स्टँडर्ड. तर ह्या सब्जेक्टवर ग्रॅस्प करण्यासाठी, एक होल्ड येण्यासाठी वी नीड टू अंडरस्टँड द हार्ट ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री, ज्याला आपण GOC असं म्हणतो. GOC इज कॉल्ड ॲज जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आता ह्या जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्रीवर आपल्याला एकदा होल्ड आला तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री लिटरली बिकम्स अ केक वॉक फॉर अस. तर आज आपण ह्या GOC ला एक बेसिक इंट्रोडक्शन देणार आहे. आता हे जे GOC आहे ज्यांच्यासाठी स्पेशली ऑर्गॅनिक हे कम्प्लिटली न्यू आहे, काहीच येत नाही ऑर्गॅनिक बद्दल. सो लेट अस टेक दिस सब्जेक्ट ॲज अ व्हेरी बेसिक सब्जेक्ट आणि आपण त्याच्या बेसिक्स बद्दल बोलूया. आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय आहे फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज दिस ऑर्गॅनिक केमिस्ट्री? तर आता ऑर्गॅनिक केमिस्ट्री ही एक अशी केमिस्ट्री आहे ज्याच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बद्दल बघतो. कशाबद्दल बोलतो? ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बद्दल वी स्टडी एव्हरीथिंग. ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज अ केमिस्ट्री इन विच यू स्टडी एव्हरीथिंग अबाउट ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. मग आता हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतात? आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे असे कंपाऊंड्स असतात विच कंटेन कार्बन इन इट. असे कंपाऊंड्स ज्यांच्यामध्ये काय असतं तर ज्यांच्यामध्ये कार्बन प्रेझेंट असतो, राईट. सो ऑर्गॅनिक केमिस्ट्री इज बेसिकली द केमिस्ट्री विच हॅज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन इट. इथे आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचा अभ्यास करतो. मग आता हे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स काय असतात? तर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे असे कंपाऊंड्स असतात ज्यांच्यामध्ये आपण कार्बन बद्दल सगळं शिकतो, राईट. सो नाव कार्बन बद्दल एक्झॅक्टली काय असतं? सो लेट्स सी एन इंट्रोडक्शन टू दिस. सो ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर बेसिकली क्लासिफाईड इनटू 2. यांचं जर आपण एक जनरल क्लासिफिकेशन केलं तर ह्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण 2 मध्ये क्लासिफाय करू शकतो. मग हे 2 काय असतात? तर एकाला म्हणायचं ॲलिफॅटिक. काय म्हणायचं? ॲलिफॅटिक. ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर क्लासिफाईड इनटू 2. वन इज कॉल्ड ॲज ॲलिफॅटिक आणि नेक्स्टला म्हणायचं अरोमॅटिक. काय म्हणायचं? अरोमॅटिक किंवा अरोमॅटिक म्हणण्यापेक्षा आपण याला सायक्लिक कंपाऊंड्स असं म्हणूया. काय म्हणूया? सायक्लिक कंपाऊंड्स. मग आता हे ॲलिफॅटिक काय असतं? वर्ड इज कम्प्लिटली न्यू फॉर अस. तर ॲलिफॅटिक कंपाऊंड्स हे असे कंपाऊंड्स असतात ज्यांच्यामध्ये ओपन चेन अवेलेबल असते. काय अवेलेबल असते? ओपन चेन अवेलेबल असते. म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इफ आय ड्रॉ अ कार्बन चेन हिअर. मी काय केलं? एक कार्बन चेन ड्रॉ केली. आता बाळांनो कार्बनची व्हॅलन्सी 4 आहे. 4 आहे म्हणजे काय? तर कार्बन फक्त 4च बॉन्ड्स बनवू शकतो. तो 4 पेक्षा जास्त बॉन्ड बनवू शकत नाही आणि 4 पेक्षा जर त्यांनी कमी बॉन्ड्स बनवले तर तो अनस्टेबल कंपाऊंड आपण त्याला असं म्हणतो. नाउ सपोज दिस इज कार्बन 1, 2, 3 and 4. ओके. आता लुक एट द व्हेरी फर्स्ट कार्बन. कार्बनची व्हॅलन्सी आता जसं मी म्हटलं 4 आहे. सो ऍज यू कॅन सी फर्स्ट कार्बनने किती बॉन्ड बनवले? 1 बॉन्ड बनवलाय. म्हणजे आता तो अजून 3 बॉन्ड्स बनवू शकतो. तेव्हा जाऊन तो कंपाऊंड, तो कार्बन स्टेबल
बनवलेला आहे, जर त्यांनी अजून 3 बॉन्ड्स बनवले तर त्यालाही आपण स्टेबल असं म्हणू शकतो. बरोबर आहे. आता जस्ट लुक ॲट दिस कंपाऊंड. बाळांनो, हा जो कंपाऊंड आहे हा एक ओपन चेन कंपाऊंड आहे. ओपन चेन कंपाऊंड म्हणजे काय? मी इथून एखादा कार्बन ऍड करू शकते. आय कॅन ऍड वन मोर कार्बन फ्रॉम हिअर, सम कार्बन फ्रॉम हिअर. इथून जर मला ऍड करायचे तर मी करू शकते. आय कॅन ऍड ऍज मेनी नंबर ऑफ कार्बन्स ऍज आय वॉन्ट अँड फ्रॉम ऑल द साइड्स. Why? Because the chain is a open chain. For example, in a class, students are sitting in a row. आणि मला त्या रो मध्ये अजून स्टुडंट्सला ऍड करायचे, तर आय हॅव एन ऑप्शन की मी पुढे अजून बेंचेस लावू शकते, मागे अजून बेंचेस लावू शकते, किंवा त्या साईडला मी अजून बेंचेस लावू शकते. करेक्ट आहे. वाय? बिकॉज इट इज अन ओपन चेन. आय कॅन ऍड ऍज मेनी नंबर ऑफ कार्बन्स ऍज आय वॉन्ट टू. त्याला म्हणायचं ॲलिफॅटिक और ओपन चेन कंपाऊंड्स. सेकंड एक्झाम्पल इज बाळांनो सायक्लिक कंपाऊंड्स. सायक्लिक कंपाऊंड्स म्हणजे असे कंपाऊंड्स जे क्लोज्ड चेन असतात. आता व्हॉट इज द मीनिंग ऑफ क्लोज्ड चेन? फॉर एक्झाम्पल इफ आय हॅव 5 फ्रेंड्स आणि ते सगळे एका सर्कलमध्ये हँड्स होल्ड करून उभे आहेत. ठीक आहे. आय हॅव 5 फ्रेंड्स आणि ते सगळे एका सर्कलमध्ये हँड्स होल्ड करून उभे आहेत आणि आय वॉन्ट टू ऍड वन मोर पर्सन इन टू द सर्कल. मला काय करावं लागणार आहे? आय विल हॅव टू ब्रेक वन बॉन्ड आणि मग एखादा व्यक्ती आत येऊ शकतो. बरोबर आहे. वाय? बिकॉज इट इज अ क्लोज्ड चेन स्ट्रक्चर. एक्झॅक्टली सायक्लिक मध्ये पण तसं होतं. इथे जे कार्बन अटॅच आहे ते सगळे कार्बन एका क्लोज्ड स्ट्रक्चर मध्ये असतात. अशा स्ट्रक्चर मध्ये जिथे मी अजून कार्बन ऍड करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड ॲज अ सायक्लिक कंपाऊंड. That is called as a cyclic compound. So हे झाले aliphatic compounds which are also called as open chain compounds, and then we have cyclic compounds which are also called as closed chain compounds. काय म्हणायचं यांना? Closed chain compounds. हे जे aliphatic compounds आहे ज्यांना आपण open chain compounds असं म्हणतो. आता ह्या ॲलिफॅटिक कंपाऊंड्सचं आपण फर्दर क्लासिफिकेशन बघणार आहे. ॲलिफॅटिक जसं मी म्हटलं दीज आर ओपन चेन कंपाऊंड्स. आता या ॲलिफॅटिक कंपाऊंड्सला आपण फर्दर क्लासिफाय करू शकतो इनटू हायड्रोकार्बन. कशामध्ये? इनटू हायड्रोकार्बन. आता हायड्रोकार्बन म्हणजे काय आहे? तर वर्ड इटसेल्फ टेल्स अस असे कंपाऊंड्स ज्यांच्याकडे काय आहे? हायड्रोजन आहे प्लस कार्बन आहे. काय आहे? हायड्रोजन आहे प्लस कार्बन आहे. त्यांना आपण हायड्रोकार्बन्स असं म्हणतो. आता ह्या हायड्रोकार्बन्सला आपण 2 मध्ये क्लासिफाय करू शकतो. कोणते 2? द फर्स्ट वन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड. फर्स्ट वनला म्हणायचं सॅच्युरेटेड आणि सेकंड वनला म्हणायचं unsaturated. काय म्हणायचं? unsaturated. First one is called as saturated आणि second one is called as unsaturated. आता हे जे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स आहेत, मग आता हे सॅच्युरेटेड कंपाऊंड्स काय असतात? तर सॅच्युरेटेड कंपाऊंड्स हे असे कंपाऊंड्स असतात ज्यांच्यामध्ये 2 कार्बन्स मध्ये when there is a single bond present, it is called as a saturated compound. When there is a single bond between the 2 carbon atoms, it is called as saturated compounds. Now, first carbon has again made 1 bond, so it can make 3 other bonds. Second carbon has made 2 bonds, so it can make 2 more bonds. आणि लास्ट कार्बन हॅज मेड 1 बॉन्ड, तर तो अजून 3 बॉन्ड्स बनवू शकतो. बरोबर आहे. यांना आपण म्हणायचं सॅच्युरेटेड कंपाऊंड्स. आता जेव्हा 2 कार्बन मध्ये सिंगल बॉन्ड असतो त्यांना आपण अल्केन्स असं म्हणतो. काय म्हणतो? अल्केन्स असं म्हणतो. ओके. त्यानंतर आहे अनसॅच्युरेटेड कंपाऊंड्स. अनसॅच्युरेटेड कॅन बी फर्दर क्लासिफाईड इनटू 2. मग which 2? तर when there is a double bond between the 2 carbon atoms आणि when there is a triple bond between the 2 carbon atoms. आता
कार्बन्स मध्ये डबल बॉन्ड असेल त्या टाइमलाही आपण त्याला अनसॅच्युरेटेड म्हणतो आणि व्हेन देयर इज अ ट्रिपल बॉन्ड त्या टाइमला सुद्धा दे आर कॉल्ड ॲज अनसॅच्युरेटेड कंपाउंड्स. नाउ अगेन फर्स्ट कार्बन हॅज मेड 2 bonds, so it can make 2 more bonds. Second carbon has also made 2 bonds, so it can make 2 more other bonds. Now look at the next carbon. ह्या कार्बननी नेक्स्ट कार्बन सोबत ट्रिपल बॉन्ड बनवलाय. तर फॉर बीइंग सॅटिस्फाईड त्याला अजून फक्त एका बॉन्डची गरज आहे. सिमिलरली फॉर द नेक्स्ट कार्बन बिकॉज त्यांनी सुद्धा 3 bonds बनवलेत आणि फॉर गेटिंग सॅटिस्फाईड इट रिक्वायर्स ओनली 1 more bond. So basically aliphatic is classified into hydrocarbons. Hydrocarbons म्हणजे असे कंपाउंड ज्यांच्याकडे असतात हायड्रोजन आणि कार्बन. They can be further classified into 2, that is saturated and unsaturated. Saturated म्हणजे when there is a single bond between the 2 carbon atoms which is also called as alkanes. त्यानंतर unsaturated म्हणजे when there is a double bond between the 2 carbons. आता डबल बॉन्डला काय म्हणायचं, तर डबल बॉन्ड असेल तेव्हा आपण त्याला अल्कीन असं म्हणतो. काय म्हणतो, अल्कीन असं म्हणतो. आणि ट्रिपल बॉन्ड असेल तर आपण त्याला अल्काइन असं म्हणतो. दॅट इज YNE. When there is a single bond आपण लावतो ANE. When there is a double bond आपण लावतो ENE. आणि when there is a triple bond there you need to add YNE. Single bond ANE, double bond ENE and triple bond YNE. त्यानंतर आता हे क्लासिफिकेशन झालं ॲलिफॅटिकचं. नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे अरोमॅटिक कंपाउंड्स किंवा सायक्लिक कंपाउंड्स किंवा म्हणण्यापेक्षा वी विल जस्ट कॉल्ड इट सायक्लिक कंपाउंड्स. What are cyclic compounds? तर as mentioned earlier, cyclic compounds म्हणजे असे कंपाउंड्स जे क्लोज्ड चेन आहेत. कसे आहेत, क्लोज्ड चेन आहेत. They are called as cyclic compounds. असे कंपाउंड्स which are closed chain, they are called as cyclic compounds. आता cyclic compounds can be classified into 2. Cyclic compounds can be classified into 2. When cyclic compounds can be classified into 2, एकाला म्हणायचं homocyclic आणि एकाला म्हणायचं heterocyclic. One is called as homocyclic and the other one is called as heterocyclic. आता homo हा जो word आहे, homo is a word which is very known to us. Homo चा meaning आहे same. Homo stands for same आणि hetero stands for different. Homo stands for same आणि hetero stands for different. आता होमोचं काय meaning आहे, तर जसं मी म्हटलं होमो stands for same. बट काय सेम असेल याच्यामध्ये आणि हेटेरो मध्ये काय सेम असेल, तर होमोसायक्लिक म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी इथे एक क्लोज्ड चेन स्ट्रक्चर ड्रॉ करते. काय ड्रॉ करतेय, एक क्लोज्ड चेन स्ट्रक्चर. आता बाळांनो ह्या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला 6 जॉईंट्स दिसतील. काय दिसतील, 6 जॉईंट्स दिसतील. ते 6 जॉईंट्सचा अर्थ आहे एव्हरी जॉईंट इज 1 कार्बन. ह्या एका जॉईंटचा अर्थ काय की एव्हरी जॉईंट इज 1 कार्बन. मग असे आपल्याकडे 6 जॉईंट्स आहेत. सो इट मीन्स की तिथे 6 कार्बन आहे आणि एका कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे. एका कार्बनला किती हायड्रोजन अटॅच आहे, 2 हायड्रोजन. म्हणजे हा स्ट्रक्चर काय झालाय, C6H12. एव्हरी जॉईंट इज 1 कार्बन. टोटल जॉईंट्स आहे 6 म्हणून 6 C6 आणि एव्हरी कार्बनला 2 हायड्रोजन अटॅच आहे. बरोबर आहे. सो दॅट इज 6 into 2. तर त्याच्यामुळे हायड्रोजन किती झालेत, हायड्रोजन झालेत आपल्याकडे 12. आता वेन यू लुक एट दिस स्ट्रक्चर तुम्हाला दिसेल
structure, every carbon is attached to the other carbon, which is called as a cyclic structure. Now the next structure is a heterocyclic. आता बाळांनो, as mentioned earlier, हा सुद्धा आहे C6H12. काय आहे? C6H12. Every joint is one carbon and two hydrogen. आता I am going to do one thing. मी ह्या स्ट्रक्चर मधून कोणत्याही एका कार्बनचा एक हायड्रोजन काढणार आहे. नाव सपोज फॉर एक्झाम्पल आता जसं मी सांगितलं, एव्हरी जॉईंट काय आहे आपला? एव्हरी जॉईंट काय आहे? एव्हरी जॉईंट आहे एक कार्बन आणि दोन हायड्रोजन, बरोबर आहे. एव्हरी जॉईंट काय आहे? एक कार्बन आणि दोन हायड्रोजन, करेक्ट आहे. सो दिस स्ट्रक्चर लुक समवॉट लाईक दिस. पण आता मी काहीतरी करणार आहे. मी काय करणार आहे? तर मी हा C6H12 मधला एक H रिमूव्ह करणार आहे. ठीक आहे, मी एक H रिमूव्ह केलाय, म्हणजे आता फॉर्म्युला काय झालाय? C6H11. काय फॉर्म्युला झालाय? C6H11. मग आता त्या हायड्रोजनच्या जागी काय ऍड केलंय? तर सपोज मी त्या हायड्रोजनच्या जागी दुसरा कोणताही ग्रुप ऍड करते ज्याचं नाव आहे X. काय करते मी? C6H12 मधून मी एक हायड्रोजन काढला आणि दुसरा कोणताही एखादा ग्रुप लावला ज्याचं नाव आहे X. आता फॉर्म्युला काय झालाय बाळांनो? नाव द फॉर्म्युला इज C6H11X. काय फॉर्म्युला आहे? C6H11X. आता इथे एक्सेप्ट कार्बन अँड हायड्रोजन, नाव हिअर यू हॅव अ डिफरंट ॲटम प्रेझेंट, बरोबर आहे. आता इथे कसं होतं? कार्बन आणि हायड्रोजन सगळे सेम होते. इथे एक वेगळा ॲटम प्रेझेंट आहे ज्याला आपण हेटेरो ॲटम असं म्हणतो. काय म्हणतो? हेटेरो ॲटम असं म्हणतो. आणि हेटेरो ॲटम प्रेझेंट आहे प्लस स्ट्रक्चर हे जॉईंट आहे विच इज सायक्लिक. त्यामुळे ह्या कंपाऊंडला आपण हेटेरोसायक्लिक असं म्हणतो. काय म्हणतो? हेटेरोसायक्लिक. हॅव्हिंग वन डिफरंट हेटेरो ॲटम plus the structure is a joint structure, so it is called as a heterocyclic compound. Now in the upcoming videos आपण याचं further classification बघू. This is all for today. Thank you.